बातमी इम्तियाज जलील यांच्या संदर्भातील इम्तियाज जलील यांची तिरंगा रॅली सुरू झालेली आहे। रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांच्या अटकेची मागणी देखील जलील यांनी केलेली आहे। मुसलमानांबाबत आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध देखील इम्तियाज जलील यांनी केलेला आहे। एमआयएमची संभाजीनगर ते मुंबई अशी तिरंगा रॅली निघालेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संविधानाची प्रत द्यायला जातोय अशी प्रतिक्रिया इम्तियाज जलील यांनी दिली। आज अशी राजनीतीमुळे का परिस्थिती झालेली आहे की एका प्रकरणामध्ये 60 FIRs रजिस्टर होऊन सुद्धा त्या रामगिरीवर कारवाई होत नाही। म्हणजे याचा अर्थ हे आहे हे सगळं जे चाललेलं आहे ते सरकारच्या आशीर्वादाने चाललेलं आहे। हे जे चाललेलं आहे ते नितेश राणे ज्या प्रकारचे वक्तव्य करत आहे आणि अनेक त्यांचे असे लोक आहे ज्यांना सोडण्यात आलेले आहे की तुम्हाला जे बोलायचे आहे जे बकबक करायचे आहे तुम्ही करा, आम्ही तुम्हाला हात लावणार नाही। मग त्यांचा कायदा वेगळा आहे का आणि माझ्यासाठी कायदा वेगळा आहे का? नितेश राणे यांनी एमआयएमच्या या रॅलीवरती टीका केलेली आहे, पाहूयात। हे जे काय मुंबईमध्ये जमलेले हातात तिरंगा घेऊन नाटक आणि नौटंकी करणारे जे जिहादी आहेत त्यांनी गणेश चतुर्थीवर जेव्हा गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर जेव्हा मस्जिदीतून जेव्हा दगडे मारली गेली तेव्हा त्यांनी निषेध का केला नाही? संविधानामध्ये सर्व धर्मांना योग्य सन्मान देणं हेच लिहिलेलं आहे ना। मग गणपतीच्या मिरवणुकीवर मारलेले दगड त्याचा तुम्ही निषेध करत नाही।